नमस्कार, शिल्पास कुकिंगमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी बघणार आहोत वाफवून तयार केलेले वांग्याचे भरीत. तर त्यासाठी साहित्य बघूया. वांगे घेतलेले आहेत, लसूण, 2 कांदे, 5-6 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर आणि जिरे घेतलेले आहे. तर मिरची तुमच्या मनानुसार तिखट कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. तर हे बघा, एवढं साहित्य मी इथे घेतलेलं आहे. तर चला, वांगे मी कट करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर कांदा सुद्धा कट करून घेतलेला आहे, कांदा आणि कोथिंबीर. आपण गॅस चालू करून कढई ठेवून घेऊया आणि कढई आता गरम होती. मी आता याच्यात तेल टाकून घेते. आपल्याला वांगे वाफवून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी. तर तेल गरम झालेलं आहे. चला, आपण आता याच्यात वांगे टाकूया. वांग्याचे जे काप केलेले होते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी ते. आता याच्यामध्ये तेलात छान ते टाकून घेऊ. सगळे वांगे मी टाकून घेत आहे. वांगे टाकून झालेले आहे. आता आपण काय करू, याला मिक्स करून घेऊया तेलामध्ये. छान एकजीव केले का तेलामध्ये त्याला, तर आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. छान मिक्स केलेले. आता झाकण ठेवून घेते. बघा, 2-5 मिनिटं झाल्यानंतर थोडे अजून आपले वांगे बाकी आहेत वाफवून घ्यायचे. आपण 10-1 मिनिटं आता हे तसेच वाफू देऊ. तोपर्यंत आपण मिरची आणि लसूण कुटून घेऊ. हे बघा, छान कुटून घेत आहे मी. बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर त्याच्यामुळं तोपर्यंत वांगे आपले छान वाफत आहे. हे बघा, मिरची आणि लसूण छान बारीक कुटून घेतलेले आहे. काढून घेते प्लेटमध्ये. वांगेसुद्धा आपण बघू आता किती वाफून झालेले आहेत. सॉफ्ट झाले पाहिजे तेलामध्ये. बघा, खूप छान झालेले आहेत. त्याला तपकिरी कलर आलेला आहे चांगला आणि शिजलेले सुद्धा आहेत ते वाफेमध्ये. तर आता आपण काय करू, हे सुद्धा खलबत्त्यामध्ये काढून घेऊया. तो खलबत्त्यामध्ये काढून घेत आहे. हे थोडे आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. लगेच होतात 2-5 मिनिटात. आणि हे जे तेल आहे हे आपल्याला भरीतासाठी वापरायचे आहे, कारण आपण त्याच्यात वांगेच वाफवलेले आहे. तर मी ते गॅसवर ठेवून देते. तोपर्यंत आपण वांगे कुटून घेऊया थोडेसे. ते ऑलरेडी नरम झालेले आहेत, लगेच बारीक होतील त्याच्यामुळे. हे बघा, वांगे आपले छान कुटून घेतलेले आहेत मी, वाफवलेले, नरम झालेले आहेत ते एकदम छान. आणि अशा पद्धतीने भरीत खूप छान लागतं. याला काळसरपणा येत नाही. तर हे बघा, तेल आपलं गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये जिरे टाकून घेते. जिरे फ्राय झाल्यावर कांदा टाकलेला आहे. कांदा छान आपण परतून घेऊ. कांदा चांगला परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकू. हे बघा, कांदा छान परतत आहे आपला. आता मिरची आणि लसूण जे मी कुटून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये आपण मिक्स करूया. ते सुद्धा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे याच्यामध्ये. तुम्ही मिरची कमी जास्त घेऊ शकता, पण वांगे भरीत कसं झणझणीतच छान लागतं. त्याच्यामुळे मी ह्या मिरच्या थोड्या घेतलेल्या आहेत. चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद. हे थोडंसं मीठ मी अजून टाकते. पहिले खूप कमी टाकलेलं होतं त्याच्यामुळं, कारण मी वांगे वाफवताना त्याच्यात मीठ टाकलेलं नव्हतं म्हणून. तर हे बघा, छान आपलं कांदा, जिरे वगैरे छान परतून झालेले आहे. हळद वगैरे मस्त आपण टाकून घेतलेली आहे. मला असं वाटलं होतं हळद थोडी कमी, म्हणून मी अजून थोडीशी टाकलेली आहे. तर हे बघा, जास्त पण हळद टाकायची नाही आपल्याला. आणि वाफवून केल्यामुळे याचा कलर भरताचा आपल्याला जास्त डार्क येणार नाही. तर चला, वांगी जी आपण बारीक केलेली होती, स्मॅश केलेले होते, तर ते याच्यामध्ये टाकून घेऊ. बघा किती छान ते बारीक झालेले आहे.
खूप नरम होतात ते. आणि अशा पद्धतीचं भरीत एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धत आहे, कमी वेळात होतं, कमी साहित्यात. त्याच्यामुळे तर छान मी ते मिक्स करून सर्व मिक्सरने एकजीव मिक्स करून घेते. सर्व मिक्स करून घेतलेला आहे, एकजीव सुद्धा झालेला आहे आणि खमंग असा भरतीचा खूप छान वास सुटलेला आहे. तर चला हे बघा आपलं भरीत रेडी आहे. मिक्ससुद्धा करून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकूया चिरून घेतलेली बारीक कोथिंबीर. ही कोथिंबीर छान धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे, सगळे याच्यात टाकून घेते आणि ही पण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया चांगली. तर बघा मिक्स करून घेतलेली आहे. आता बघा आपल्या भरीताला कलर पण खूप छान आलेला आहे. आणि भरीत अशा पद्धतीने तुम्ही बाजरीची भाकर, ज्वारी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत सुद्धा हे भरीत खाऊ शकता. खूप छान आणि टेस्टी लागते. ज्याप्रमाणे आपण भाजून वांगे जे करतो ते तसंच हे भरीतसुद्धा छान लागतं. हे बघा भरीत रेडी आहे, हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली असल्यास चॅनल नवीन आहे त्याच्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि ट्राय नक्की करून बघा ही रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.